नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की आता अनिशने किशा मामांच्या डोक्यामध्ये फ्लॉवर पाट मारल्यामुळे किशा मामा हे बेशुद्ध होऊन पडलेले असतात. आता सगळेजण गोळा होतात. राधा मामी रडायला लागतात. तर अनिश हा खोटं खोटं नाटक करत म्हणतो की मामा अरे काय होतंय तुला, उठ ना उठ ना. तर राधाबाईनी त्याच्यावरच्या त्या म्हणायला लागतात की पाहिलं का माणसाला दिवसभर काम करायला सांगतात, माणूस दिवसभर राब राब काम करतो, त्याच्याचमुळेच त्यांना असं झालं असणार आहे, म्हणूनच तर त्यांना चक्कर आली असणार आहे. तर भैरवी विचारते की हे अचानक असं कसं झालं, ते आधी चक्कर येऊन पडले होते का? तर अनिश म्हणतो की हो मी आलो त्यावेळेस ते चक्करच येऊन पडले होते. या सगळ्या गोष्टींमुळे अशोकमामा मात्र फार वैतागलेले असतात. त्यांच्या डोळ्यावरती झोप असते. त्यानंतर आता पार सकाळ होते तरी सुद्धा किशामामा हे शुद्धीवरती येत नाही. राधामामींची रडरड चालूच असते. तर अशोकमामा म्हणतात काही नाही, दारू पिऊन आजगरासारखा झोपलाय हा माणूस. तर राधाबाईंनी म्हणतात नाही नाही, माझा माणूस झोपला ना की मोठमोठ्याने घोरतो, पा बाई आता तर अजिबात घोरत नाहीये. तर ईशान म्हणतो की आयडिया, यांना शुद्धीत आणण्यासाठी ना माझ्याकडे जालीम उपाय आहे. हा घ्या कांदा. तर राधाबाई मी म्हणतात की नाही नाही कांदा नको, त्यांना कांद्याने त्रास होतो. तर ईशान म्हणतो मला वाटलंच होतं तुम्ही कांद्याला नाही म्हणणारे, थांबा चप्पलच आणतो. तर अशोक मामा ईशानला अडवतात आणि म्हणतात ए गप्प राहा इथे उभा. तर संयमी म्हणते मला तर वाटतं कालच्या कामाच्या प्रेशरमुळे ह्यांना चक्कर आली असावी. असं म्हटल्यावरती इरा ईशान मोठमोठ्याने हसायला लागतात. भैरवी म्हणते नाही बाबा, हे मला सिरियस वाटते, खरंच आपण डॉक्टरकडे जाऊयात का, डॉक्टरांना बोलून घेऊयात का इकडे, त्यांचा बीपी वगैरे लो झाला असेल. तर अशोक मामा म्हणतात त्याची काही गरज नाहीये, प्रत्येकाने आपापल्या कामाला लागा. मी पण ना काय बोलत बसलोय, मला आता ईश्वरला डॉक्टरकडे घेऊन जायचंय, किती उशीर झालाय. तर अनिश पुढे येतो आणि म्हणतो की बाबा अहो आता कुठे जाता तुम्ही, तुमची तर अजून आंघोळ पण झाली नाहीये, एक काम करतो मी जातो. तर अशोक मामा म्हणतात नाही नाही मला जावंच लागेल. तर अनिश म्हणतो अहो बाबा इथे तुमची जास्त गरज आहे ना. अशोक मामा म्हणतात इथं कसली माझी गरज आहे, माझ्या मित्रासाठी मला काही करायला नको का, नाही नाही मला जावंच लागेल. अनिश अशोक मामांना अडवत म्हणतो की नको बाबा तुम्ही थांबा इथे, मी जातो, तसंही नाही तरी उशीर झाला तर उगाच अपॉइंटमेंट हुकायची, माझं आवरलंय मी जातो. असं म्हणून आता अनिश तिथून घराबाहेर पडतो. त्यानंतर आता इकडे अनिश घाईघाईत येतो आणि ईश्वर काकांना म्हणू लागतो की काका चला आपल्याला हॉस्पिटलला जायचे ना. तर ईश्वर काका म्हणतात की अरे तू कशाला आलास, अशोक येणार होता ना. तर अनिश म्हणतो नाही काका मी येणार होतो, तुषारने मला सांगितलं होतं, तुमची ना काहीतरी गल्लत होती, बाबा नव्हते येणार. तर ईश्वर काका म्हणतात नाही नाही मला चांगलंच आठवतंय, अरे अशोक येणार होता. तर अनिश म्हणतो की नाही मी येणार होतो, बरं चला उशीर होतोय, परत आपल्याला जायला उशीर होईल, बरं तुषारने पैसे कुठे ठेवलेत. तर ईश्वर काका म्हणतात कपाटामध्ये ठेवलेत. पुढे आता ईश्वर काका चावीने डॉर खोलतात आणि त्यातले पैसे काढून अनिशकडे देतात. अनिश एवढे पैसे पाहून फार खुश होतो आणि म्हणतो की हा चला आता येस भेटले पैसे. असं म्हणत आता तो घाई करू लागतो. ईश्वर काका म्हणतात अरे थांब थांब एवढी घाई का करतोयस, माझे रिपोर्ट तर घेऊ दे. तर अनिश फार घाईघाईत म्हणतो हे ना हेच आहेत ना तुमचे रिपोर्ट, हे घ्या फाईल. असं म्हणत आता घाईघाईत ईश्वर काकांना तिथून तो हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तर इकडे आता किशा मामांना शुद्ध आलेली असते. भैरवी विचारते की मामा नक्की काय झालं होतं, तुम्ही काल चक्कर येऊन कसं काय बरं पडलात, तुमची शुगर शूट झाली होती का, तुम्ही जेवला नव्हतात का. तर किशा मामा मात्र काही न कळल्यासारखं करायला लागतात की काय माहिती काय झालं, कुणीतरी ना माझ्या डोक्यात मारलं. पुढे आता अशोक मामा म्हणतात बरं चला झाला असेल ना यांचा टाइमपास तर मी निघतो. तर आता किशा मामा अशोक मामांना अडवतात आणि म्हणतात की नाही नाही बसा भाऊजी, मला ना भीती वाटते, कुणीतरी मला मारायला असं तसं म्हणून बडबड करू लागतात. तितक्यात आता तिकडून सातपुत येतात. ते चिडून आतमध्ये येतात आणि म्हणतात की माझगावकर अहो काय सकाळी सकाळी कसला कल्ला चालाय, अहो माझा क्लास चालू आहे, मुलांना डिस्टर्ब होतंय, मुलं सारखे प्रश्न विचारतात, आता मी त्यांना काय सांगू. तर अशोक मामा म्हणतात सॉरी सॉरी ते काय नाही ह्यांची जरा तब्येत ठीक नाहीये. सातपुते चिडून म्हणतात की तब्येत ठीक नाही तर हॉस्पिटलला घेऊन जा ना, इथं आमच्या डोक्याला कशाला ताप देताय. अशोक मामा म्हणतात अहो असं काय करताय, मी तुम्हाला सॉरी म्हणालो ना. तर सातपुते चिडून म्हणतात की सॉरी म्हटलं म्हणजे झालं का, काय नुसता डोक्याला ताप आहे. असं म्हणत सातपुते चिडून तिथून निघून जातात. पुढे आता अशोक मामा ईशानला म्हणतात चला चला तुम्हाला शाळेत नाही जायचं का, आवरायला घ्या. असं म्हटल्यावरती आता सगळेजण स्वतःच्या कामाला लागतात. त्यानंतर इकडे अनिश हा ईश्वर काकांना हॉस्पिटलमध्ये ठेवतो टेस्टिंगसाठी आणि इकडे बाहेर येऊन माणिकला भेटतो. माणिकला 4 लाख रुपये देतो आणि म्हणतो की हे घे 4 लाख रुपये आहेत आणि लगेच मला 30% व्याज दे. तर माणिक म्हणतो की आज जमणार नाही, मी हे पैसे उद्या देईन. तर अनिश म्हणतो की का, आपलं ठरलं होतं ना आज मी पैसे दिले की संध्याकाळपर्यंत तू व्याजासकट ते पैसे मला परत करणार म्हणून. तर माणिक म्हणतो की अहो साहेब आतापर्यंत तुम्ही छोटी रक्कम दिली होती, आता ही मोठी रक्कम आहे ना, त्यामुळं ट्रान्झॅक्शनसाठी वेळ लागतो. अनिश म्हणतो की हे बघ मी आधीच एकदा पैशासाठी गणलेलोय, माझी खूप मोठी फसवणूक झाली, मला परत फसायचं नाहीये. माणिक म्हणतो अहो तुम्ही कशाला काळजी करताय, हे बघा माझं लायसन घ्या, जर उद्यापर्यंत मी तुमचे पैसे तुम्हाला परत दिले नाही ना तर हे लायसन घेऊन पोलीस स्टेशनमध्ये निघून जा.
असं म्हटल्यावरती आता अनिश मात्र थोडा विचार करतो आणि म्हणतो ठीक आहे असं म्हणून बाहेर निघून येतो. बाहेर येऊन हा विचार करत असतो की माणिकने सगळा घोटाळा केलेला आहे. आता मी ईश्वर काकांचे पैसे कसं काय रिटर्न करू? मला वाटलं होतं की सकाळी मी त्यातले 4 लाख रुपये ह्याला देईल आणि 30% परत व्याज मिळालं की ते त्याचे 4 लाख रुपये मी परत ईश्वर काकांची हॉस्पिटलमध्ये भरून टाकील. पण आता काय करायचं? तेवढ्यात आता भैरवीचा फोन येतो. आता हा ऑलरेडी चिडलेला असतो. फोन रिसीव्ह करत म्हणतो की हां बोल. तर भैरवी म्हणते असं काय बोलतोयस, एवढा का चिडून बोलतोयस? अनिश म्हणतो बोल, कशासाठी फोन केला होता? भैरवी म्हणते की तू कुठे आहेस? अनिश म्हणतो की मी बाहेर आलोय. तर भैरवी म्हणते अरे अनिश तू असं कसा ईश्वर काकांना आतमध्ये सोडून एकटा बाहेर आलास? अरे हरवले वगैरे तर? अनिश चिडून चिडून म्हणतो की हे बघ एवढं कळतं मला, मी डॉक्टरांना माझा नंबर देऊन आलोय. ईश्वर काका डॉक्टरांसमोरच बसलेत आणि टेस्टला खूप वेळ लागेल ना म्हणून जरा मी बाहेर आलोय. भैरवी म्हणते बरं ठीक आहे, मला एक सांग तू 2 दिवस ऑफिसला का बरं गेला नाहीस? अनिश म्हणतो तुला कसं कळालं हे? भैरवी म्हणते तुझ्या ऑफिसमधून मला फोन आला होता. तर आता अनिश फार चिडतो आणि म्हणतो व्हॉट द हेल, त्यांनी असा तुला फोन केलाच कसा? कुणी फोन केला होता? भैरवी म्हणते ते महत्वाचं आहे का? अनिश म्हणतो ऑफकोर्स, ज्याने कुणी फोन केला होता ना त्याला माहित नाही, मी साईटसाठी बाहेर पडलो होतो, साईटवर होतो मी 2 दिवस. पुढे भैरवी म्हणते बरं ठीक आहे. तर अनिश इकडून चिडतो आणि म्हणतो तू आजकाल माझ्याला लयच प्रश्न विचारायला लागलीस ग, माझ्यावरती डाऊट घेतेस का? भैरवी म्हणते मी प्रश्न नाही विचारते, मी विचारलं मला फोन आला होता ते. तर अनिश चिडून म्हणतो की सगळेजण ना आता मला प्रश्नच विचारा, कोणालाच माझ्यावरती विश्वास नाहीये. भैरवी म्हणते एवढं काय झालंय तुला चिडायला? हे बघ ते सुद्धा काही प्रश्न विचारत नव्हते, त्यांनी सहज फोन केला होता आणि सांगितलं की तू ऑफिसला नव्हता आला. अनिश मात्र फार चिडलेला असतो आणि तो लगेच फोन कट करून टाकतो. भैरवी मात्र इकडे विचार करत असते की एवढ्या छोट्या गोष्टीवरून हा एवढा का चिडतोय. इकडे राधा मामी ह्या किचनमध्ये काम करता करता हसत असतात. किशा मामा तिथे येतात आणि म्हणतात काय झालं तुला एवढं खुश व्हायला? राधा मामी म्हणतात काय भारी ऍक्टिंग केली तुम्ही हा, मस्त ऍक्टिंग केली हा. तर किशा मामा म्हणतात नाही नाही ऍक्टिंग नाही केली. राधा मामी म्हणतात नाही तर काय, कसली सुपर हिरो सारखी ऍक्टिंग केली तुम्ही. किशा मामा खुश होतात आणि म्हणतात काय सांगतेस, भारी ऍक्टिंग करतो मी, मग जाऊ काय ना मी पिक्चरमध्ये काम करायला? राधा मामी म्हणतात हां हां जा जा तेवढं तरी काम करा. किशा भाऊ म्हणतात हां मग मी मोठा स्टार होईल, मला मोठी ट्रॉफी मिळेल, मग मी ती ट्रॉफी विकल आणि तेवढेच मला 2 दारूचे खंबे येतील. राधा मामी म्हणतात आलात ना तुम्ही शेवटी लायकीवरती, अहो काय तुम्ही. पुढे राधा मामी म्हणतात पण काही म्हणा ऍक्टिंग मस्तच केली. किशा मामा म्हणतात नाही ग मी खरं नव्हती ऍक्टिंग केली, मला ना कुणीतरी डोक्यामध्ये मारलं म्हणून मी चक्कर येऊन पडलो होतो. मला चांगलं आठवतंय मी असा उभा होतो आणि कुणीतरी मला मागून मारलं. राधा मामी म्हणतात रात्री कोणता तरी दलिंदर पिक्चर बघितला असेल, त्यात हिरोच्या डोक्यात कुणीतरी मारला असेल, तुम्हाला तसं वाटत असेल तुमच्या डोक्यात मारलं, काय नाही या. तर किशा मामा मात्र म्हणत असतात की नाही नाही मला चांगलंच आठवतंय माझ्या डोक्यात कुणीतरी मारलं. राधा मामी म्हणतात चला चला जेवायला देते तुम्हाला, म्हणजे तुमचं डोकं जरा ठिकाणावर येईल. इकडे आता अनिश विचार करत असतो की ईश्वर काकांच्या ट्रीटमेंटचे पैसे कसे भरायचे. तेवढ्यात आता अशोक मामांचा फोन अनिशला येतो. अनिश जरा घाबरतच फोन रिसीव्ह करतो. इकडून अशोक मामा अनिशला म्हणतात की अनिश मी येतोय आता हॉस्पिटलला, त्यानंतर तू निघून जा तुझ्या ऑफिसला. तर अनिश म्हणतो नको बाबा तुम्ही नका येऊ, ऑलरेडी अर्धा दिवस गेलाय. अशोक मामा म्हणतात अरे हाफ डे कर ना, कशाला अख्खा दिवस वाया घालवतो, हे बघ मी येतो हॉस्पिटलला. अनिश मात्र अशोक मामांना म्हणतो की नको नको बाबा तुम्ही इकडे येऊ नका, हे बघा मी थांबतो ना, काही प्रॉब्लेम नाहीये, तसाही अर्धा दिवस गेलाय ना, मी थांबतो, तुम्ही नका काळजी करू. तर मी जातो आता हॉस्पिटलमध्ये. अशोक मामा म्हणतात जातो म्हणजे तू बाहेर आहेस का? अनिश म्हणतो की हो ते काय ना हॉस्पिटलमध्ये फोन अलाउड नाही ना म्हणून मी बाहेर आलो होतो, आणि तसंही बाबा तुम्ही आलात ना तर तुम्हाला आत सोडणार पण नाही, कशाला उगाच दोघांनी थांबायचं, मी थांबतो ना, तुम्ही नका येऊ. असं म्हटल्यावरती आता अशोक मामा फोन कट करतात आणि थोडा विचार करू लागतात. तर इकडे संयमी रियांशकडे आलेली असते. ह्या दोघांमध्ये बिझनेसबद्दलचं बोलणं चालू असतं. संयमी सांगते की पीपीटी प्रेझेंटेशनचं डिपार्टमेंट तू घे, माऊकडे मी सेलचं डिपार्टमेंट देते आणि ऑफकोर्स प्रोडक्शनचं डिपार्टमेंट माझ्याकडे ठेवते आणि इरू ईशानला ॲडव्हर्टाईज करायला सांगते. तेवढेच तिथे आता तुषार येतो. तुषारला पाहताच रियांश म्हणतो की जिजू अरे तू लवकर आलास. तर तुषार म्हणतो की हो मीटिंग सकाळीच होती ना म्हणून मग लगेच दुपारी निघालो, म्हटलं संध्याकाळपर्यंत पोहोचल. बरं बाबा कुठे आहेत? रियांश म्हणतो ते तर अशोक आजोबांसोबत हॉस्पिटलला गेलेत ना ट्रीटमेंटसाठी. संयमी म्हणते की नाही नाही आजोबांसोबत नाही, अनिश काका घेऊन गेलाय. आता अनिशचं नाव ऐकताच तुषारला जरा धक्का बसतो आणि तो घाबरतच म्हणतो काय अनिश गेलाय? पण मी तर अशोक काकांना सांगितलं होतं ना. संयमी म्हणते ते काही मला माहिती नाही. पुढे आता तुषार म्हणतो की आणि माझे पैसे? तर संयमी म्हणते की नाही मला त्याबद्दल काही माहीत नाही. आता तुषार घाईघाईत आतल्या खोलीत जातो आणि कपाट उघडून पाहतो तर कपाटामध्ये पैसे नसतात. त्यामुळं आता तुषारला मात्र फार टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आता राधा मामी भाजी निवडत असतात. भैरवी बाहेर येते आणि किशा मामांबद्दल विचारते. राधा मामी म्हणतात की जे झोपलेत ते.
भैरवी म्हणते आणि कामाचं काय? राधा मामी म्हणतात मी आहे ना, मी करते सगळी काही कामं. झोपलेत ना तेच बरे, त्यांच्या डोक्याला आराम आणि माझ्या डोक्याला आराम. सारखं माझ्यावरती धावून येतात आणि मला म्हणत असतात की माझ्या डोक्यात मारले, डोक्यात मारले. काही बोलायला गेलं की वस्किनी अंगावरती धावून येतात. तर भैरवी सुद्धा आता रागात बसते आणि म्हणायला लागते की कसं आहे ना, पुरुषांचं काही असो, सगळा राग ते आपल्यावरतीच काढतात. तर आता राधाबाईंनी विचारतात, का गं आणि तुझं काही झालं का? तर भैरवी म्हणू लागते की हा ना, आजकाल तो माझ्यावरती छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडतो. खरं तर मीच चिडायला हवं. मीच जॉब सोडून घरी बसलेले, मीच दुसऱ्या घरातून नवीन घरात आले, मी सगळं ऍडजस्टमेंट करते, मी स्वतःला बदललं आणि तरी सुद्धा हा माझ्यावरती चिडतोय आणि मी सगळं ऐकून घ्यायचं. तर आता मम्मी म्हणायला लागतात, कसं आहे ना, बायच्या नशिबी ना हे असंच असतं. तुला एक कान मंत्र सांगते, एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. भैरवी म्हणते, बरोबर म्हणताय तुम्ही, तसं तुम्हाला सांगितलं असतं बोलायला अनिशी, पण काही गरज नाहीये त्यांची, कारण की तुमचं तो काही ऐकणार नाहीये आणि तुम्ही सुद्धा जाऊन दुसरं त्याला काहीतरी सांगाल. तर राधा मामी म्हणतात, नाही नाही, असं कसं, मी बोलू का? हे बघ, मी बोलते ना त्याच्याशी. तर भैरवी म्हणते, त्याची काही गरज नाही, तसा तो चांगला समजूतदार आहे. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. आता उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की अनिश ईश्वर काकांना घेऊन घरी येतो. तुषार रस्त्यातच विचारतो की काय झालं, ट्रीटमेंट झाली का बाबांची, पैसे भरले का हॉस्पिटलमध्ये? तर अनिश म्हणतो की हो, भरले ना पैसे हॉस्पिटलमध्ये. तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी तुषारला हॉस्पिटलमधून फोन येतो आणि त्याला कळतं की अनिशने पैसे भरलेच नाहीयेत. आता तुषार अशोक मामांना म्हणतो की अनिशने पैसे भरले नाहीयेत का? मला आत्ता हॉस्पिटलमधून फोन आला होता, त्याने फक्त 1 लाख रुपये भरलेत. आता हे ऐकून अशोक मामांना फार मोठा धक्का बसतो. तर उद्याच्या भागात आपल्याला हे सगळं काही पाहायला मिळणार आहे. आजचा भाग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.